यानंतर आपण पाहणार आहोत पर्पज ऑर ऑब्जेक्टिव्ज ऑफ फायनल अकाउंट्स. प्रत्येक व्यावसायिक संस्थांना आपल्या व्यवसायामध्ये फायनल अकाउंट्स ही तयार करावे लागत असतात. मग व्यवसाय संस्थांमध्ये भलेही एकल व्यापारी म्हणजे सोल ट्रेडर असतील, भागीदारी संस्था म्हणजेच पार्टनरशिप फर्म असतील किंवा संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी असतील. व्यवसाय संस्थांच्या बाबतीत ती व्यवसाय संस्थेचं स्वरूप कसलंही असो, कोणत्याही प्रकारची व्यवसाय संस्था असतो, प्रत्येक व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायामध्ये फायनल अकाउंट्स ही तयार करावी लागत असतात. मग ही फायनल अकाउंट्स तयार करण्यापाठीमागचे जे मूळ उद्देश असतात ते उद्देश आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यावे लागतील. ऑब्जेक्टिव्ज ऑफ फायनल अकाउंट्स. पहिला ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, टू फाइंड आउट दी ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस इन्कर्ड ड्युरिंग द इयर. फायनल अकाउंट्स तयार करण्यापाठीमागचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असतं की ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला किती ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस म्हणजेच निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा हा वर्षभरामध्ये आपल्याला किती झाला आहे, तो ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो केवळ फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी समजतो. म्हणजेच पहिला ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, व्यवसाय करत असताना आपल्याला झालेला ग्रॉस प्रॉफिट किंवा होणारा ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस हा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी समजतो. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, टू फाइंड आउट दी नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ द बिझनेस. व्यवसाय करत असताना आपल्याला एकूण खर्च सोडून किती नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस म्हणजेच एकूण नफा किंवा एकूण तोटा व्यवसाय करत असताना आपल्याला किती झाला आहे हा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो केवळ फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच जाणून घेता येतो. म्हणजेच अंतिम स्वरूपामध्ये ज्यावेळेला आपण फायनल अकाउंट्स तयार करतो त्यावेळेला व्यवसाय करत असताना आपल्याला एकूण नफा किंवा एकूण तोटा किती झाला आहे तो फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर या ठिकाणी समजतो. तिसरा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, टू नो दी फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर. फायनल अकाउंट्स तयार करण्यापाठीमागचं हे एक सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह मानलं जात असतं की फायनल अकाउंट्स का तयार करावी लागत असतात की ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो, व्यवसायाच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे व्यवहार करत असतो व ज्या वेळेला आपलं आर्थिक वर्ष संपतं व आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक व्यावसायिक संस्थांना एकाच गोष्टीची ओढ लागलेली असते, ती ओढ म्हणजे फायनान्शियल पोझिशन. आपण जो वर्षभर व्यवसाय केला त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली फायनान्शियल पोझिशन म्हणजे आर्थिक स्थिती सध्या कशा प्रकारची आहे ही जर जाणून घ्यायची असेल तर ती जाणून घेण्यासाठी केवळ फायनल अकाउंटच्या माध्यमातूनच ती जाणून घेत असते. कारण फायनल अकाउंटच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो व ही बॅलन्स शीट तयार झाल्यानंतर प्रत्येक व्यावसायिक संस्थांना त्या बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपली व्यवसायासंबंधी जी फायनान्शियल पोझिशन आहे, आर्थिक स्थिती आहे ती कशा प्रकारची आहे ही त्यावेळेला समजत असते. म्हणून फायनल अकाउंट्स तयार करणं या ठिकाणी गरजेचं मानलं जातं. चौथं ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला, टू फाइंड आउट दी अमाऊंट ऑफ डेटर्स अँड क्रेडिटर्स. व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यवसाय संस्थांमध्ये डेटर्स आणि क्रेडिटर्स हे असतातच. डेटर्स म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पैसा येत असतो, मग ते आपले ग्राहक असतील किंवा ज्या ठिकाणी आपण पैसा गुंतवलेला आहे ते गुंतवणूकदार असतील. क्रेडिटरच्या माध्यमातून आपण पैसे देणं लागतो, ज्या ठिकाणी बँका असतील, बँकांकडून लोन घेतलं असेल तर बँकांना आपण काय लागतोय, कर्ज देणं लागतोय किंवा ज्या व्यापाऱ्यांकडून आपण काय खरेदी केलेला असतो, माल खरेदी केलेला असतो त्या व्यापाऱ्यांना आपण देणं लागत असेल. मग अशा डेटर्स आणि क्रेडिटरच्या टोटल अमाऊंट किती आहेत ह्या अमाऊंट जर आपल्याला शोधायचे असतील तर या अमाऊंट केवळ फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच आपल्याला शोधता येतात. पाचवा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, टू प्रिपेअर व्हेरियस अकाउंट्स फॉर फ्युचर प्लॅनिंग. प्रत्येक व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायाशी संबंधित काय करावं लागत असतात, वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स तयार करावं लागत असतात आणि त्या अकाउंटच्या बाबतीत काय करावं लागत असते, फ्युचर प्लॅनिंग करावं लागत असते. म्हणजे प्रत्येक व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायाच्या प्रगती संदर्भात वेळोवेळी भविष्यकालीन नियोजन करायचं असतं. मग हे भविष्यकालीन नियोजन व्यावसायिक संस्था म्हणजेच फ्युचर प्लॅनिंग केव्हा करू शकतात, ज्या वेळेला आपण फायनल अकाउंटच्या माध्यमातून एक इन्कम स्टेटमेंट आणि दुसरं पोझिशन स्टेटमेंट तयार करू. हे इन्कम स्टेटमेंट आणि पोझिशन स्टेटमेंट ज्या वेळेला आपण तयार करू त्यावेळेलाच आपल्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित काय करता येतं, फ्युचर प्लॅनिंग करता येतं. म्हणजेच थोडक्यात
प्रत्येक व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायाशी संबंधित जर भविष्यामध्ये काही फ्युचर प्लॅनिंग करायचं असेल तर ते फ्युचर प्लॅनिंग करण्यासाठी सर्वप्रथम अगोदर फायनल अकाउंट्स तयार करणं गरजेचं असतं. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच आपण काय करू शकतो, आपल्या व्यवसायाशी संबंधित फ्युचर प्लॅनिंग करू शकतो. 6वा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे, टू फाइंड आउट दी सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. प्रत्येक व्यावसायिक संस्था ही स्वतः गोळा केलेल्या, स्वतःच्या केशेतून टाकलेल्या निधीवरती किंवा पैशावरती आपला व्यवसाय करू शकत नसतात. प्रत्येक व्यवसाय संस्थांना काय करावं लागत असतं, वेळोवेळी पैशाशी संबंधित, निधीशी संबंधित बाहेरून कुठून तरी आपल्याला सोर्स मिळू शकतो का, किंवा बाहेरून आपल्याला निधी किंवा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला कुठं अर्ज करावा लागू शकतो. ज्याच्यामध्ये मग बँका असतील, वित्तीय संस्था असतील, की या ठिकाणी आपण अर्ज करून काय करू शकतो, आपल्या व्यवसायासाठी निधी किंवा पैसा गोळा करू शकतो. मग बाहेरून जर आपल्याला निधी किंवा पैसा गोळा करायचा असेल, म्हणजेच फाइंड आउट सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड, तर यासाठी आपल्याकडं फायनल अकाउंटच्या माध्यमातून तयार केलेलं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट असणं गरजेचं आहे. फायनल अकाउंटच्या माध्यमातून आपण एक ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतो. ही बॅलन्स शीट, हे ट्रेडिंग अकाउंट, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच आपल्याला बाहेरून पैशाशी संबंधित, निधीची संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे जे सोर्सेस असतात ते सोर्सेस मिळवण्यासाठी उपयोगी पडत असतं. म्हणजेच थोडक्यात काय, फायनल अकाउंट तयार करण्यापाठीमागचे जे 6वा ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला बाहेरून जर पैशाच्या रूपानं निधी गोळा करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करणं गरजेचं आहे. 7वा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ठिकाणी सांगितलेला आहे, टू फाइंड आउट दी व्हॅल्यू ऑफ गुडविल फॉर दी पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. आपल्याला आपल्या व्यवसायामधील जर गुडविलची व्हॅल्यू शोधायची असेल तर त्यासाठी फायनल अकाउंट्स तयार करावे लागत असतात. मग गुडविलच्या व्हॅल्यूचा वापर सरासरी कुठे केला जात असतो, तर रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म. रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण आपली जी व्यावसायिक संस्था आहे, भागीदारी फर्म आहे, पार्टनरशिप फर्म आहे, ज्यावेळेला त्याच्यामध्ये आपण काय करतो, सुधारणा करतो म्हणजे काय, की बऱ्याच वेळेला आपण आपल्या पार्टनरशिप फर्ममध्ये काय करतो, एखाद्या नवीन पार्टनरला एंट्री देतो, ज्याला ॲडमिशन ऑफ पार्टनर म्हणतात. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या व्यवसायामधून एखादा व्यक्ती काय होतो, रिटायर होतो, त्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणतात. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या व्यवसायामधून एखाद्या व्यक्तीची काय होते, डेथ होते, त्याला डेथ ऑफ पार्टनर म्हणतात. यालाच रिकन्स्ट्रक्शन ऑफ फर्म असं म्हटलं जात असतं. मग व्यवसायामध्ये, पार्टनरशिप फर्ममध्ये ज्यावेळेला अशा काही गोष्टी करतात, ॲडमिशनशी संबंधित, रिटायरमेंटशी संबंधित किंवा डेथशी संबंधित, त्यावेळेला गुडविलची व्हॅल्यू जाणून घेणं, माहीत करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. मग ही गुडविलची व्हॅल्यू आपल्याला केव्हा समजते, ज्या वेळेला आपण फायनल अकाउंट्स तयार करतो. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या गुडविलची व्हॅल्यू त्या ठिकाणी समजत असते. म्हणून फायनल अकाउंट्स तयार करणे या ठिकाणी गरजेचं मानलं जातं. आणि 8वा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला ठिकाणी सांगितलेला आहे, टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स और GST. व्यवसाय करत असताना आपण गव्हर्नमेंटला, शासनाला जे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स देणं लागतो, ज्या टॅक्सेसमध्ये इन्कम टॅक्स असेल किंवा GST असेल, मग हे टॅक्सेस जर आपल्याला अचूक पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे असतील, ते शासनाला आपल्याला भरायचे असतील, तर त्यासाठी फायनल अकाउंट्स तयार करावे लागत असतात. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसाय संबंधित आपण गव्हर्नमेंटला किती टॅक्स देणं लागतो, तो टॅक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी समजत असते. म्हणजेच थोडक्यात काय, की ऑब्जेक्टिव्हच्या माध्यमातून आपल्याला काय काय लक्षात आलं, की फायनल अकाउंट्स तयार केल्यामुळं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस याची व्हॅल्यू माहीत करून घेता येते. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये एकूण किती नेट प्रॉफिट, नेट लॉस झाला आहे हा समजतो. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन समजते. फायनल अकाउंटच्या तयारीच्या मार्फत आपण आपल्या व्यवसायामधील डेटर्स आणि क्रेडिटरच्या अमाऊंट माहीत करून घेऊ शकतो. फायनल अकाउंटच्या तयारीमुळं आपल्याला आपल्या व्यवसायासंबंधित फ्युचर प्लॅनिंग करता येतं. फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर बाहेरून आपल्याला जो निधी मिळवायचा, त्या निधीसाठी आपल्याला काय करावं लागू शकतं त्याच्याबद्दल माहिती मिळते. फायनल अकाउंटच्या तयारीमुळे आपल्याला गुडविलची व्हॅल्यू समजते व फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्सेस आहेत ते योग्य पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतात. यानंतर आपण पाहूया प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स कशा प्रकारे तयार केली जात असतात ते या ठिकाणी आपण समजावून घेऊया. ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट आर मोस्ट इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. जर आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे असतील तरी फायनल अकाउंट्स तयार करण्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट
याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जात असतं. तुमच्याकडे जर अचूक पद्धतीचा ट्रायल बॅलन्स नसेल तर तुम्ही अंतिम स्वरूपामध्ये फायनल अकाउंट्स तयार करू शकणार नाही. द लिस्ट ऑफ डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स इज कॉल्ड ॲज ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स कशाला म्हटले जाते की ज्या ठिकाणी डेबिट बॅलन्सेसची जी लिस्ट असते आणि क्रेडिट बॅलन्सेसची जी लिस्ट असते, ह्या लिस्टच्या माध्यमातून जी वेगवेगळ्या प्रकारची लेजर अकाउंट्स तयार झालेले असतात त्या लेजर अकाउंटलाच ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जात असतं. म्हणजेच काय की आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं की ट्रायल बॅलन्सला दोन बाजू असतात, एक डेबिट बॅलन्सेसची बाजू आणि दुसरी क्रेडिट बॅलन्सेसची बाजू. ह्या डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेसच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे लेजर अकाउंट्स तयार होतात त्या लेजर अकाउंटलाच काय म्हटलं जातं, ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जात असतं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला जर अंतिम स्वरूपामध्ये फायनल अकाउंट्स तयार करायचे असतील तर त्यासाठी ट्रायल बॅलन्स आपल्याकडं असणं गरजेचं आहे. दी फायनल अकाउंट इज प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. जर आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे असतील तर ही फायनल अकाउंट्स आपण केव्हा तयार करू शकतो, एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. जे आपलं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष मानलं जात असतं. या आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये व्यवसायामध्ये जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन व्यावसायिक व्यवहार घडून येतील या व्यावसायिक व्यवहारांचं फायनल अकाउंट आपण केवळ या फायनान्शियल इयरच्या मध्येच करू शकतो. म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये जे काही व्यवहार घडतील त्या व्यवहारांचं आपण फायनल अकाउंट या ठिकाणी करू शकतो. ट्रेडिंग अकाउंट शोज दी ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस. फायनल अकाउंटच्या माध्यमातून आपण काय तयार करतो, एक ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला काय समजतं तर व्यवसायामध्ये आपल्याला किती ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस झाला आहे हे ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला समजतं. त्याच्यानंतर फायनल अकाउंट तयार करत असताना आपण काय तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शोज दी नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस ऑफ दी फर्म. याचबरोबर आपण काय करतो, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमुळे आपल्याला व्यवसायामध्ये एकूण किती नफा किंवा किती तोटा झाला आहे तो या ठिकाणी समजत असतो. The balance sheet shows the financial position of the business in the form of assets and liabilities at the end of every year. आणि फायनल अकाउंट तयार करत असताना अंतिम स्वरूपामध्ये आपण काय तयार करतो, एक बॅलन्स शीट तयार करतो की जी बॅलन्स शीट व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन दर्शवते आणि या बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपल्या व्यवसायामध्ये एकूण किती असेट्स आहेत व किती लायबिलिटी आहेत त्या लायबिलिटी आणि असेट्स या फायनल अकाउंटच्या माध्यमातून प्रत्येक व्यावसायिक संस्थांना त्या ठिकाणी समजत असतात. म्हणजेच काय की प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन सध्या कशा प्रकारची आहे व आपल्या व्यवसायामध्ये असेट्स व लायबिलिटी या किती रुपयाच्या आहेत ते केवळ फायनल अकाउंट्स तयार केल्यानंतरच या ठिकाणी समजत असतं. म्हणजेच थोडक्यात काय की फायनल अकाउंट तयार करत असताना सुरुवातीला आपल्याकडं ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट असणं गरजेचं आहे. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटला सगळ्यात जास्त महत्त्व असतं. ट्रायल बॅलन्स म्हणजेच आपण काय पाहिलं की लिस्ट ऑफ डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स यालाच ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जात असतं. जर आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचे असतील तरी फायनल अकाउंट्स तयार करण्यासाठी एक फायनान्शियल इयर असतं. त्या फायनान्शियल इयरच्या आधारावरतीच आपण काय तयार करू शकतो, फायनल अकाउंट्स तयार करू शकतो. फायनल अकाउंट तयार करत असताना आपण एक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतो. ज्या ट्रेडिंग अकाउंटमुळे आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस लॉस समजतो. त्याचबरोबर आपण एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. ज्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमुळे आपल्याला एक नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस समजतो. आणि अंतिम स्वरूपामध्ये फायनल अकाउंट्समध्ये आपण एक बॅलन्स शीट तयार करतो. ज्या बॅलन्स शीटमुळं आपल्याला आपल्या व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन समजते आणि वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायामध्ये एकूण किती रुपयाच्या असेट्स आहेत किंवा किती रुपयाच्या लायबिलिटीज आहेत या आपल्याला त्या ठिकाणी समजतात.